देशमुखांच्या मारेकऱ्यांना फाशी झाल्यावर फटाके फोडू अजित पवार यांच्या राष्ट्रवादीच्या बैठकीत जिल्हाध्यक्षांनी हे वक्तव्य केलंय। बीड जिल्हाध्यक्ष राजेश्वर चव्हाण यांनी हे वक्तव्य केलंय। काही जण बीडला बदनाम करण्याचा प्रयत्न करतात असं सुद्धा यावेळी त्यांनी म्हटलं। अजित पवार यांच्या राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षांनी आता हे वक्तव्य केलं आहे। राजेश्वर चव्हाण यांनी हे वक्तव्य केलं आहे। काही जण बीडला बदनाम करण्याचा प्रयत्न करतात असा आरोप सुद्धा यावेळी त्यांनी केला। संतोष अण्णा देशमुख यांची जी मारेकरी आहे त्यांना एक मुखी आम्ही आज ठराव घेतला की त्यांना फाशी झाली पाहिजे आणि ज्या दिवशी फाशी न्यायालय या देशातलं सर्वोच्च न्यायालय जे आहे ही फाशी देईल त्या दिवशी आम्ही फटाके फोडून आनंद व्यक्त करू। पण त्या आडून ह्या खुनाच्या आडून जी आमच्या पक्षाची आता प्रतिमा खराब करण्याचं नेतृत्वाचे प्रतिमा खराब करण्याचं काम काही लोक आमच्या युतीतलेच लोक करत आहेत ह्याचा आम्ही जाहीर निषेध केला आणि जशास तसं उत्तर देण्याचं आम्ही आज ठरवलेलं आहे। या संदर्भात ताजे अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी बीडमधून उदय नागरगोजे आपल्यासोबत जोडले। उदय, देशमुखांच्या मारेकरांना फाशी झाल्यावर फटाके फोडू असा अजित पवार यांच्या राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षांनी इशारा दिला। काय सुरू आहे बीडमध्ये? कारण आपण जर बघितलं तर 9 डिसेंबर रोजी संतोष देशमुख यांची अपहरण करून हत्या झाली होती। यानंतर या प्रकरणाचा तपास सुरू आहे, परंतु दुसरीकडे राजकीय आरोप प्रत्यारोप देखील होताना दिसत आहेत। यामध्ये महायुतीतीलच काही नेते आरोप करत आहेत राष्ट्रवादीच्या नेत्यांवर। याच बाबीवरून आता जे राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजेश्वर चव्हाण त्यांनी आक्षेप घेतला आहे। संतोष देशमुख यांची जी हत्या आहे ती निषेधार्ह आहे आणि या प्रकरणात जे आरोपी आहेत त्यांना फाशी झाल्यानंतर आम्ही फटाके फोडून आनंद साजरा करू। हा प्रकार जो आहे हत्येचा आणि अपहरणाचा तो निषेधार्ह असल्याचं म्हटलंय। परंतु दुसरीकडे या प्रकरणाच्या आडून जे राजकारण होतंय, बीड जिल्ह्याची जी बदनामी होते ती खपवून घेतली जाणार नाही। यापुढे जशास तसं उत्तर देऊ असाच इशारा आता राजेश्वर चव्हाण यांनी दिलाय। आता एकंदरीतच आपण जर बघितलं तर गेल्या काही दिवसापासून आमदार सुरेश धस या प्रकरणात आक्रमक भूमिका घेत आहेत आणि ते महायुतीमधीलच आहेत। आणि मग महायुतीमधीलच नेते अशा पद्धतीने आरोप करत असतील तर आम्ही त्यांना जशास तसं उत्तर देऊ असं चव्हाण यांनी म्हटलंय। आता यावरून पुन्हा एकदा राजकीय आरोप प्रत्यारोपांना जोर चढेल असंच दिसतंय। करण नक्कीच उदय, खूप खूप धन्यवाद या सविस्तर अशा माहितीबद्दल।